एक काम कर, तू टेन्शन घेऊ नकोस. ओके, मी पटकन बाहेर जातो आणि अर्धा लिटर दूध घेऊन येतो. ठीक आहे, टेन्शन घेऊ नकोस. तू फक्त एक काम कर, हे भांड आहे ना स्वच्छ करून ठेव. आजीने पाहिलं तर संपलो आपण. ठीक आहे, डोंट वरी. अरे अभि जरा इकडे. आत्ता? हा जरा एक काम आहे मध्ये. माझा एक मित्र आहे उदय नेने नावाचा. मी त्याला सहज बोलतो म्हटलं की माझा मुलगा तो शेअर मार्केट मध्ये एक्सपर्ट आहे. मला असं वाटतं की आता आपण सगळ्यांनी लिंबू सरबत प्यावा. पण तू आत्ताच शमिकाला चहा आणायला सांगितलंस ना? अगं म्हणून काय झालं, आता सुनबाईला वेळ प्रसंगी सगळं यायला हवं ना. शमिका, ते चहा कॅन्सल. हा, सगळ्यांना मस्तपैकी लिंबू सरबत बनव. डॅड टेन्स्ड आहेत हे मला माहित नव्हतं, पण आता मात्र मी ह्याचं कारण नक्की शोधेन. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. प्लीज, जे काय कारण आहे ना ते त्यांना विचार आणि ते मलाही सांग. म्हणजे काय, मी पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो ना जर तू मला सांगितलं तर. बाबा, मी ऑफिसमध्ये उभी होते आणि एकदम चक्कर आली. काहीच कळलं नाही मला. आणि जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की घरी जा. पण नेमके बॉसही ऑफिसमध्ये नव्हते. सिक नोट ठेवली होतीस ना? आता तो काय ती नोट घेऊन घरी नाही येणार की का घरी गेलात म्हणून तुम्ही? आत येऊ शकतो का मी? हा माझा भाऊ अभिजित हाय. आणि माझी वहिनी शमिका. नमस्कार. नमस्कार. आई नेमकी आत्ता घरी नाही आहे. अरे वा, शांतपणे राहिली त्यांच्याकडे. नाही काय, सहसा अनोळखी माणसाकडे इतकी शांत राहत नाही ती. ज्यांना एक बाळ खेळवण्याची सवय असते तो माणूस दुसऱ्या बाळांना अनोळखी वाटत नाही. म्हणजे माझा मुलगा ईशान, त्याला लहानपणापासून मीच खेळवायचो ना, त्यामुळे त्याला माझी सवय आहे खूप. येऊ मी आता? खूप वेळ घेतला तुम्हा लोकांचा. खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. बाय. येतो. मी सोडून येते. चांगले वाटले ना बॉस माधुरीचे? भला माणूस वाटला जरा. आणि तुमची छकुली खूपच गोड आहे. घरात लहान मूल असलं की दिवस कसा निघून जातो काही कळत नाही, नाही का? खरं म्हणजे तिच्यामुळेच मी लवकर सावरले. माधुरी, अशा वेळेस स्वतःला सावरून धरणं किती कठीण असतं मी समजू शकतो. आय थिंक आय शुड लिव्ह नाव. का ग, तुझे साहेब आले होते आता? ओळख तरी करून द्यायचीस ना. अगं हो, ते जरा गडबडीत होते. पण बॉसने घरापर्यंत यायचं म्हणजे मला नाही बाई आवडलं. बॉसने बॉस सारखं राहिलं पाहिजे. काळ बदललाय आता. कळलं मला. काळ बदलला ठीक आहे रे, पण काही गोष्टी कधीच बदलता येत नाहीत. काय उघडा सुरू झाला. काय बघत बसलाय तुम्ही? आज काय बराच वेळ जागे दिसताय. महत्वाचा कार्यक्रम चालू आहे तो बघतोय जरा. अहो, ते तुम्हाला साने काकांना काहीतरी उद्या लवकर भेटायचं ना सकाळी? हा ते हो, तर सानेने बोलवलं ना. बरं झालं तू आठवण केलीस. नाही तर मी जागत बसलो असो ना, उद्या सकाळी डोळेच उघडले नसते. साने जरा कटकट आहे रे वेळेच्या बाबतीत. हा, म्हणून म्हटलं. नाही बरोबर. चल चल झोपायला जाऊया आपण. चल. अरे हो, दूध फ्रीज मध्ये टाकते आणि आला. अगं मी ठेवतो की, त्यात काय. मी जाऊ का? अभि, तू मी तर जाऊ. नाही चला चल. येते. मी ठेवतो तू. हा, नीट ठेवा. हो. आणि आणखी काही मदत हवी असेल शमिकाला तर ती पण कर. आई,